नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल पास्ता. घरच्या घरी साहित्यापासून बनवणार आहोत. आपला पास्ता एकदम घरच्या साहित्यातून छान बनणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: प्रथम आपण गॅसवर पातेल्यात पाणी ठेवू. पाणी गरम झालं की त्यात थोडे मीठ घालू आणि 1 चमचा तेल घालू. पाणी चांगले उकळले की त्यात आपला पास्ता घालून घेऊ. पास्त्याला आपण 80% शिजवून घ्यायचे आहे, जास्त शिजवून घ्यायचे नाही. त्यासाठी आपण थोडा वेळ शिजवून घेऊ. पास्ता शिजला आहे की नाही एक काढून असे कट करून पाहू. हा आपला पास्ता एकदम छान शिजलेला आहे. त्यातील सर्व पाणी काढून घेऊ व वरून थोडं थंड पाण्याचा शिंपडा करू. त्यामुळे कुकिंग प्रोसेस थांबेल व पास्ता एकमेकांना अजिबात चिकटणार नाही. गॅसवर आपण कढई ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालू. व 1 चमचा बटर घालू. 1 चमचा बटर घालू. बटर आपला पूर्णपणे विरघळला. त्याला आपण पूर्णपणे विरघळून घेऊ. त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू. वाटीवर कांदा घालून घेऊ. कांदा चांगला फ्राय करून घेऊ. कांदा चांगला फ्राय झाला की त्यात आपण 4 हिरव्या मिरच्या कट केलेल्या घालून घेऊ. मिरच्याला आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊ. मिरच्या फ्राय झाले की त्यात 2 टोमॅटो बारीक चिरलेले घालून घेऊ. टोमॅटो चांगले मऊ होण्यासाठी त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. हा पास्ता मसाला आहे, तो पाण्यात घालून लिक्विड तयार करून घेऊ. हा पास्ता मसाला घातला की त्याच्यामुळे चव एकदम छान येते. लाल काश्मीरी मिरची, मिरीपूड घालून घेऊ. लाल काश्मीरी मिरचीमुळे कलर छान येतो. हा आता आपला पास्ता मसाला घालून घेऊ. तो 2 मिनिट शिजवून घेतला की हा मसाला सर्व एकदम मऊसूत चांगला होतो. आता आपला मसाला शिजलेला आहे. याला चांगल्या प्रकारे तेल सुटत आहे. कलर पण आलेला आहे. त्यात शिमला मिरची घालून घेऊ. फ्राय करून घेऊ. त्यात 1 चमचा शेजवान सॉस घालून घेऊ. त्याला 1-2 मिनिटे झाकून शिजवून घेऊ. त्यात मेयोनीज घालू 1 चमचा व आता पास्ता घालून मिक्स करून घेऊ. आपला पास्ता एकदम मोकळा झालेला आहे. त्यात ऑरगॅनो घालू, चिली फ्लेक्स घालू व सर्व मिक्स करून घेऊ. सॉसमध्ये पण मीठ आहे आणि पास्त्यात पण मीठ घातले होते म्हणून आता मीठ घालायचे नाही. लागल्यास थोडी चवीनुसार टेस्ट करून मग घालावे. वरून कोथिंबीर घालून घेऊ. आता आपला पास्ता रेडी झाला आहे. कलर पण छान आला आहे. हा हॉटेलसारखा पास्ता घरच्या घरी आपल्या घरातल्या साहित्यातून एकदम छान बनतो. हा पहा किती छान झालेला आहे. जय स्वामी माऊली.